नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 27 मे 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. घरातील काही जुन्या सामानाला पाहून आज तुम्ही आनंदी होऊ शकता. थोडेसे अधिक प्रयत्न केले तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. तुमच्या प्रकृतीची चिंता सोडा. तुमचा योग्य दृष्टिकोन चुकीच्या दृष्टिकोनावर मात करतो. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. उपाय: दूध आणि दही खाल्ल्याने आरोग्य चांगले राहील. वृषभ राशी. निकटच्या सहकाऱ्यांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून आज आनंदी दिवस व्यतीत कराल. भूतकाळातील काही सदस्यांच्या मत्सरी वागणुकीमुळे तुम्ही त्रासून जाल, परंतु तुमचा राग अनावर होऊ देण्याची गरज नाही, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. ज्यावर उपाय करता येत नाही ते शांतपणे सहन करावे. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. सायंकाळसाठी काहीतरी खास योजना आखा आणि आजची सायंकाळ जास्तीत जास्त रोमॅन्टिक करण्याचा प्रयत्न करा. उपाय: चांगले आरोग्य प्राप्त करण्यासाठी मांसाहारी अन्न खाऊ नका. मिथुन राशी. आपल्या व्यवसायात स्थिर स्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा. ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. तुमचा रिकामा वेळ आज कुठल्या गरज नसलेल्या कामात खराब होऊ शकतो. मौजमस्ती आणि करमणुकीचा दिवस. आज अनुभवी आणि नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. तुमच्या अतिखर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला घरात तणावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे टाळा आणि इतरांवर खर्च करणे टाळा. तुमच्या मनात कामाच्या ताणाचे विचार असले तरी तुम्ही आनंदी राहाल. उपाय: लहान कन्यांना खव्याची मिठाई, चॉकलेट गोळ्या वाटल्याने पारिवारिक सुख वाढेल. कर्क राशी. घरातील काही जुन्या सामानाला पाहून आज तुम्ही आनंदी होऊ शकता आणि पूर्ण दिवस त्या सामानाला साफ करण्यात घालवू शकता. वैवाहिक आयुष्याकडून अवास्तव अपेक्षा ठेवल्या
तर केवळ दुःखी होण्याची शक्यता अधिक आहे. घरगुती काळजी तुम्हाला बेचैन करेल. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. कुटुंबामध्ये वर्चस्ववादी भूमिका ठेवण्याचा आपला स्वभाव तातडीने बदलण्याची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांशी जवळीक साधून काम करा. आयुष्यातील चढ उतार त्यांच्याशी शेअर करा. आपला हा बदललेला स्वभाव त्यांना अमर्याद आनंद मिळवून देईल. तुमचा संगी तुमच्याबद्दल चांगला विचार करतो, म्हणून बऱ्याच वेळा तुम्ही रागात बसता. त्यांच्या रागावर नाराज होण्यापेक्षा उत्तम हेच असेल की तुम्ही त्यांच्या गोष्टींना समजा. महत्त्वाच्या कामाची फाईल सर्व बाबतीत चोख आणि परिपूर्ण असल्याची खात्री असल्याशिवाय वरिष्ठांच्या हाती सोपवू नका. उपाय: कुत्र्यांना पोळी खाऊ घातल्याने आरोग्य चांगले राहील. सिंह राशी. किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांसाठी चांगला दिवस. दिवस कसा चांगला बनवला जाईल यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल. आयुष्याकडे दुःखी आणि गंभीर चेहऱ्याने पाहू नका. गुंतवणूक करणे बऱ्याच वेळा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊ शकते कारण जुन्या गुंतवणुकीतून आज तुम्हाला उत्तम नफा मिळू शकतो. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या निष्ठेवर शंका घेऊ नका. उपाय: चंद्राच्या प्रकाशात 15 ते 20 मिनिट बसल्याने आरोग्यासाठी चांगले राहील. कन्या राशी. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत कराल. मानसिक, नैतिक शिक्षणाबरोबरच शारीरिक शिक्षण घेणेही संपूर्ण विकासासाठी आवश्यक ठरते. सशक्त मन हेच सशक्त शरीरामध्ये वास करते. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामे पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या दूरध्वनीमुळे दिवसाची मजा वाढेल. तुमच्या सहकर्मींना तुम्ही काही विशिष्ट विषय ज्या पद्धतीने हाताळत आहात ते आवडणार नाही, परंतु ते तुम्हाला सांगू शकणार नाहीत. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम होत नसेल तर तुमच्या कामाची पद्धत तपासून पहा आणि त्यानुसार आवश्यक ते बदल तुमच्यात करा. उपाय: करिअर आणि व्यवसाय त्वरित आणि निरंतर वृद्धीसाठी आईसारखी व्यक्ती आणि म्हाताऱ्या महिलेला सन्मान आणि स्नेह द्या. तुळ राशी. व्यावसायिकांना चांगला दिवस. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास लाभदायक आणि सकारात्मक फळ देणारा ठरेल.
आज तुम्ही आपल्या जीवनसाथीला सरप्राईज देऊ शकता. आपल्या सर्व कामांना सोडून आज तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवू शकता. तुमच्या विचारावर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे, अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. पैशाची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता, म्हणून आजच्या दिवशी तुमच्याद्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणीमधून निघू शकता. प्रिय व्यक्तीसोबत वादावादी होऊ नये, यासाठी वादग्रस्त विषय टाळा. आज तुम्ही आंधळे प्रेम करण्याची शक्यता आहे. उपाय: कौटुंबिक आयुष्य आनंदी राहण्यासाठी झोपण्याच्या वेळी आपल्या उशीखाली कच्ची हळद आणि पिंपळाचे 5 पान ठेवा. वृश्चिक राशी. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. आध्यात्मिक गुरु अथवा वडीलधाऱ्याकडून मार्गदर्शन लाभेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत एक आरामदायी दिवस घालवाल. तुमची उच्च कोटी ऊर्जा आज चांगल्या कामासाठी वापरा. आज तुम्ही मित्रांसोबत पार्टीमध्ये खूप पैसा खर्च करू शकाल, परंतु तरीही तुमचा आर्थिक पक्ष आज मजबूत राहील. तुम्हाला तुमच्या मित्रांची सर्वाधिक गरज असेल तेव्हा ते तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत. वास्तवातील भीषणतेशी सामना करीत असताना तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्हाला विसरावे लागेल. उपाय: कुटुंबात सकारात्मक अनुभव वाढवण्यासाठी पिंपळ किंवा वडाच्या झाडाच्या आसपास किंवा मातीने भरलेल्या भांड्यात 28 थेंब तेल वाहा. धनु राशी. आजच्या दिवशी तुमचे काही मित्र तुमच्या घरात येऊ शकतात आणि त्यांच्यासोबत तुम्ही वेळ घालवू शकता. तथापि या वेळेत दारू, सिगारेट जशा पदार्थांचे सेवन करणे तुमच्यासाठी चांगले नसेल. आजचा दिवस तुमच्यासाठी सक्रिय ऊर्जेचा उभारी देणारा नाही आणि तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीमुळे त्रासून जाल. महत्त्वाच्या आर्थिक कराराच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. मुलांना त्यांचा गृहपाठ पूर्ण करण्यासाठी मदत करा, त्यासाठी वेळ काढा. कार्यालयीन काम फत्ते होईल, कारण वरिष्ठांचे तुम्हाला सहकार्य लाभेल. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी 11 वेळा ओम शुक्राय नमः मंत्राचा जप करा. मकर राशी. आज दिवसभर तुमचे प्रेम बहरत जाणार आहे. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण आहे, परंतु आज असा दिवस आहे जेव्हा तुमच्याजवळ आपल्यासाठी भरपूर वेळ असेल. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज स्वतःसाठी भरपूर वेळ मिळेल. विरंगुळ्यासाठी तुमच्या प्रिय मित्रमंडळी समवेत वेळ घालवा. जर तुम्ही विद्यार्थी आहे आणि परदेशात जाऊन शिक्षण घ्यायची इच्छा आहे, तर घरातील आर्थिक स्थिती तुमच्या डोक्यावर भार असेल. तुमच्या ओळखीचे कोणीतरी तुमची आर्थिक स्थिती पाहून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देतील. त्यामुळे घरात तुम्हाला अवघडल्यासारखे वाटेल.
आज तुम्ही आपल्या प्रेमीसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता, परंतु गरजेचे काम आल्यामुळे ही योजना यशस्वी होणार नाही. त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वादही होऊ शकतो. उपाय: गंगेचे पाणी शिंपडून कुटुंबात शांतता आणि आनंद कायम ठेवा. कुंभ राशी, काही रोचक मॅगझिन वाचून तुम्ही आजचा दिवस चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकता. आज तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. स्वतःची प्रगती करणाऱ्या प्रकल्पामध्ये तुमची ऊर्जा खर्च करा. त्यामुळे तुमची स्थिती सुधारेल. घरातील लहान गोष्टीवर आज तुमचे खूप धन खर्च होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावात येऊ शकता. कार्यालयीन कामकाजात गुंतून राहिल्यामुळे जोडीदाराशी तुमचे संबंध तणावाचे बनतील. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना समजून घ्या. महत्त्वाचे व्यावसायिक करार करताना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. उपाय: गणपती मंदिराजवळच्या आर्थिक रूपाने वंचित आणि गरजू लोकांना लाडू दान केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. मीन राशी, व्यावसायिक स्तरावर जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत वेळ घालवाल, परंतु कुठल्या जुन्या गोष्टी परत समोर येण्याने तुमच्या दोघांमधील वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराचे नातेवाईक तुमच्या वैवाहिक आयुष्यातील शांतता भंग करतील. अनेक चिंतांनी ग्रासल्यामुळे तुमची प्रतिकार क्षमता घटेल आणि विचारशक्ती खुंटेल. सकारात्मक विचारसरणी बाळगून या आजाराशी सामना करण्यासाठी स्वतःला उत्तेजन द्या. विवाहित लोकांना आज आपल्या मुलांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. कुटुंबाची आघाडी आनंदी आणि सुरळीत असणार नाही. तुमच्या प्रेमसंबंधावर आज विपरीत परिणाम संभवतो. उपाय: कौटुंबिक आनंद मिळवण्यासाठी मेहुणी, बायको, मुलगी, काकू यांना मदत करा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.